काल मी खूप खुश होते कारण माझी पॅकिंग चालू होती, मी माहेरी येणार होती म्हणून. तर काय झालं, आवरलं सकाळचं आणि म्हटलं 11च्या दरम्यान मी फोन केला कारण 3:45ला माझी गाडी होती, ट्रॅव्हल्स असते आमच्या तिथं. तर तिथून मी जाणार होती म्हणून मग ट्रॅव्हल्सवाल्याला फोन केला कारण मी 3 दिवस झाला अगोदरपासून बुकिंग करत होती, त्यामुळे मी 11 वाजता फोन केला. तर ते बोलले की तुमचं बुकिंग नाही कारण तुम्ही दुसऱ्या ड्रायव्हरकडे बुकिंग केले. आत्तापर्यंत 10 वेळा मी येणं जाणं झालं असेल माझं, तर मी त्यांच्याकडेच बुकिंग केलं होतं आणि माझं बुकिंग होत होतं. तर अचानक त्यांनी ते सांगितलं, माझा दिवसच असं बेकार जायला चालू झाला. त्यानंतर बघा आम्ही कॅब चालू केली, त्यांनी मला ऍडजस्ट करून दिलं दुसऱ्या गाडीमध्ये. उमरजपर्यंत म्हणजे जायचं होतं ना, तिथून मग ते नेणार होते मला त्या गाडीतून. मी कॅब बुक केली, सोसायटीत येणारी कॅब मागच्या गल्लीत गेली आणि त्यांना आम्हाला तिथं बोलवलं. हे दुसरा प्रकार माझ्याबद्दल असा की गाडीचं हे एखादा दिवस खराब म्हणतो ना, तर तसंच. तर मग बघा मी तरी पण म्हटलं जाऊ देत आपण जाऊया, कॅब इथं आहे तर त्याला वळून यायला नको म्हणून. आपण सपोर्टिव्ह माणसं आहे, असं साथ देतो कुठल्या गोष्टी जर शक्य असतील तिथं. तर बघा एवढं चालून मी मागच्या गल्लीत आली आहे कॅबसाठी. तर इथं आल्यानंतर बघा कॅबमध्ये बसले वगैरे, जाऊबाई आणि शिवांश आम्हाला सोडायला आले होते आणि झालं दादाला टाटा वगैरे कर म्हटलं होतं, पण दादा काय मूडमध्ये नव्हता, त्याला जरा ताप आल्यासारखं वाटत होतं. इकडे बघा सर्वस्वी खुश आहे मामाकडे जायचं म्हणून. दादाला पळ वगैरे घेतली, चिवला म्हटलं पळ दे, तर दादा पळच देत नव्हता आणि त्याला यायचंय म्हणत होता सकाळपासून, पण ताप आल्यानंतर एकदम त्याचा मूडच ऑफ झाला आणि तो जास्त काही खेळला नाही किंवा बोलला नाही, मागं पण नाही लागला. इकडे बघा चिवचं दादाचं कसं चाललंय. नंतर आम्ही कॅबमधून निघालो. 230 रुपयाला कॅब बुक केली होती, तर मीटर प्रमाणे त्यांनी आमच्याकडून 434 रुपये घेतले. म्हणजे एवढी ह्यांची मनमानी चालू असते ना. तर जाऊ देत, हाय तिसरा प्रकार की पेमेंट जास्त द्यायला लागलं. टाटा बाय बाय करून आम्ही निघालो. परवा दिवशी सकाळी येतात लवकर. तिथं पोहोचल्यानंतर आम्हाला म्हणजे उशीर लागेल, ट्रॅफिक वगैरे लागेल म्हणून आम्ही लवकर निघालो होतो. तर आम्ही पाऊण तास अगोदर पोहोचलोय. मग काय करणार म्हणून रस पिला. तिथं 10-15 मिनिटं गेली आणि त्यानंतर ना असं एक बंद दुकान होतं, त्याच्या समोर बसून मी आणि मिस्टर सर्वस्वीला असे खेळवत बसलो होतो. तेवढ्यातून पण आनंद शोधत होतो, पण म्हणतात ना दिवस खराब तो खराबच असतो. तर त्यानंतर काय झालं, तिथं सर्वस्वीला वगैरे खेळवलं. मग एक गाडीच्या गाडीत आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत बसणार होतो, तर ही गाडी बघा आली. मग आम्ही निघालो. तर तो ड्रायव्हर खरंच खूप चांगला होता कारण अचानक बुकिंग नसताना पण त्यांनी आम्हाला घेतलं आणि त्यानंतर त्या गाडीतून आम्ही प्रवास केला. एकदम छान वाटलं, त्यांनी ऍडजस्ट करून दिलं. मुलं बाळ छोटं आहे म्हणून मग त्यांनी पुढची सीट दिली वगैरे. तर त्यांनी जिथं आलो ना, जिथं आलो तर तिथं बघा सोडणार होते. तर यायच्या वाटेतच पाऊस वगैरे चालू होता आणि चांगलं वाटत होतं प्रवास करताना. पण त्यानंतर काय विषय झाला की आम्हाला त्यांनी उमरजमध्ये सोडलं. तर त्यांचं तिथपर्यंतच रूट होता आणि त्यानंतर मी नेहमी ज्यांच्याकडे बुकिंग करते ते नेणार होते आम्हाला. तर खूप गाड्या बदलून जावं लागतील म्हणून तिथून जाणार होतो. तर ते म्हटले की उतरा इथं, 15 मिनिटात पाठीमागची गाडी येईल. तर ठीक आहे म्हणलं, बाळाला घेऊन हायवेला 15 मिनिटं उभं राहणं काय असू शकतं हे तुम्हाला माहितीच आहे. तर हायवेला आम्ही 15 मिनिटं थांबावं म्हणून थांबलो. तर मी म्हटलं त्यांना एकदा फोन करून सांगावं की आम्ही इथं थांबलोय. तर नेहमी ज्या गाडीत बुकिंग असतं त्यांना मी फोन केला आणि सांगितलं की आम्ही असं थांबलोय. तर ते मला बोलले 1 तास लागेल. तर मी म्हणलं 1 तास का, ते 15-20 मिनिटं म्हणले. तर ते म्हणले मी काय करू, बुकिंग वगैरे तुमचं नाही असं तसं. तर म्हणलं अहो मी 3 दिवस झालं बुकिंग करते तुमच्याकडं, पण तुम्ही बुकिंग घेतलं नाही किंवा कॅन्सल केलं असेल तुम्ही, पण तुम्ही म्हटलं ऍडजस्ट होईल म्हणून मग मी इथं उतरली. तर ते बोलले बसनं वगैरे जावा, असं करा तसं करा. मग त्यांचं ते उर्मटपणा मला आवडलं नाही. मी फोन ठेवता ठेवता बावळट आहे का काय असं बोलले. तर त्यांनी मला थोड्या वेळाने फोन केला, तुम्ही काय बोलला वगैरे. तर मग मी त्यांच्याशी खूप रूडली बोलले. म्हटलं तुम्ही जर तसं बोलत असाल तर आमच्याकडून असंच जाईल, कारण एवढं लहान बाळ आहे किंवा तुम्ही ऍडजस्ट करताय म्हणून आम्ही आलो, तर मध्येच तुम्ही असं आम्हाला नाही ना सोडू शकत. किंवा एवढ्या रात्री बघा अंधार पडलाय किती, तर एवढ्या रात्री मी नाही ना जाऊ शकत असे दुसऱ्या गाडीनं वगैरे. मग त्यानंतर ना खूप खूप दिवस असा वाईट गेल्यासारखा गेला. मग तरी पण आम्ही त्याच गाडीतून आलो कारण आपल्याला पर्यायच नव्हता. इथं बघा सगळ्या सीट उतरलेत, आम्ही दोघंच आहे. तर
उभं राहून परत जिथं जागा भेटेल असं बसून आलो. तर त्यानंतर घरी आलो. तर घरी आल्यानंतर बघा आम्हाला बघून सगळे कसे खुश झालेत. त्यांना वाटलं होतं खूप उशीर होईल. मी म्हटलं होतं जेवण करून घ्या म्हणून ते जेवायला बसले होते. तर त्यांना ना अचानक आम्ही दिसलो, कारण मी फोनच नाही केला कुणाला की बाबा आम्ही येतोय किंवा हे करा. आम्ही हे होते त्यामुळे मी घ्यायला पण नाही कोणाला बोलवलं. आम्ही आलो तर हे तर बघा माझ्या भाच्या किती खुश झालेत मला बघून किंवा सर्वस्वीला बघून. इथं बघा सगळे जेवायला बसलेत, माझी काकी, मम्मी, वहिनी. तर त्यांचं झालं होतं बऱ्यापैकी जेवण. वहिनी आत गेली, तिचं पण झालं होतं की नाही माहित नाही, पण पाहुणे आले तर म्हणून आत गेली. बहुतेक झालंच असतील जेवण. पण इथं पिल्लं बघा माझी कशी फिरत आहेत. ह्या ना माझ्या भावाच्या 2 मुली आहेत, जुळे आहेत त्या, पेड्या आणि सशा. इथं फ्रेश झालो अंगणातच नळाला. आणि त्यानंतर मग मम्मीनं असं भाकरी तुकड्यात टाकून आम्हाला आत घेतलं. आणि नंतर मग मम्मीनं आम्हाला जेवायला वाढलं दोघांना. पण एवढा खराब गेलेला दिवस ना ह्या माझ्या पिल्लांमुळं खरंच चांगला वाटला मला. खूप टेन्शन वाटत होतं दिवसभर. पण इथं बघा पिल्लांची अशी स्माईल बघितली आणि खरंच खरंच भारी दिवस गेला. तर आता मी 15 दिवस तर इकडे असेल तर माझे इकडचे व्लॉग येतील. आणि इकडे सर्वस्वीचं बघा आल्या आल्या आंबा खायचं कसं चाललंय आणि माझ्या भावाची मुलगी कशी तिला बघतीये बघा. आणि हा पेड आहे आणि हा ह्यांनी घेतलाय ना तो सशा आहे. तर कशी बघा त्यांना एवढ्या दिवसानं आत्तू भेटली म्हणून चालले. खूप दंगा असतो इकडं, कारण छोटी छोटी बाळ आहेत 2, माझं एक, आता माझ्या बहिणीचं पण बाळ येईल उद्या, तो पण मी ब्लॉग टाकेन. तर तुम्हाला दंगा वगैरे ऐका येत असेल पाठीमागून तर असं जॉईंट फॅमिली म्हटलं ना आमची आहे. तर बघा इथं कसं चाललंय माझं माझ्या बाच्च्यांचं बघा. माहेर बघा ह्यांच्यामुळं पण असं परिपूर्ण वाटतं. आमचं जेवण वगैरे झालं. त्यानंतर माझे पप्पा ना आत्याच्या गावाला गेले होते, जेवायला बोलवलं त्यांना म्हणून. तर ते आले आणि त्यांना सर्वस्वीला कधीशी बघते असं झालं होतं. मग त्यांनी सर्वस्वीला असं उचलून घेतलं. तर सर्वस्वीला बघा कसं खेळायचं होतं, हसत होती, तिला हसूच कंट्रोल होत नव्हतं. आणि आनंद म्हणतो ना आजोबांना बघितलेला तो चालला होता तिचा चेहऱ्यावर. आणि त्यानंतर बघा तिला घेतलंय म्हणून ना माझ्या भावाची मुलगी सशा तिनं असं पप्पांना म्हणजे माझ्या पप्पांना म्हणजे तिच्या आजोबांना असं पकडले की मला घे म्हणून, माझे बाबा आहेत असं करत होती. तर पप्पांनी नंतर तिला पण उचलून घेतलं. तिला उचलून घेतल्यानंतर पेड्या जो की माझ्या भावाची दुसरी मुलगी आहे, तर त्यांचं बघा कसं तिचं कसं चाललंय, पूर्ण तोंड वगैरे पाडलं होतं तिनं. मग पप्पांनी काय केलं, ह्या दोघींना खाली ठेवलं आणि तिला घेतलं. इथं बघा पेड्याचं तोंड कसं पडलंय. आणि आजोबांचा आनंद बघितला का एवढ्या बाळांना घेऊन पण कसं आहे. नंतर तिला घेतलं, मग ती पण खुश झाली.